नमस्कार, मी पंजाब डक. विदर्भात जात असताना शेतकऱ्याचा हरभरा काढणे चालू, गहू काढणे चालू, त्यामुळे शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी म्हटलं होतं ना, 22, 23, 24च्या दरम्यान राज्यामध्ये वातावरणात चेंज होणार आहे, बदल होणार आहे आणि नंतर पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, रात्रीच्या रातमध्ये संध्याकाळी सांगलीकडं, साताऱ्याकडं बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 3 दिवस मात्र तुम्हाला एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे असा खूप काही पाऊस पडणार आहे. फक्त ढगाळ वातावरण राहणं, तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब येणार आहेत. खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही. काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. सर्वदूर काही मोठा नुकसान होणार असा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग जास्त पाऊस कोणत्या एरियात पडू शकतो, काय होणार आहे तर तेलंगणा, कर्नाटककडे त्या राज्यात पाऊस पडत असल्यामुळं त्याचे जे सीमालगतचे जिल्हे आहेत आपले, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, सोलापूर जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, त्या सीमालगतच्या जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये थोडाफार पाऊस पडणार आहे. खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र आणखीन 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तुरळक ठिकाणी थेंब देखील येते म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर 25 तारखेपासून राज्यात परत वातावरण पूर्वपदावर येणार आहे. 25च्या नंतर राज्यात ऊन वाढण्यास सुरुवात होईल. मग शेतकऱ्यांना आपण आपलं गहू, हरभरा, तंबाखू हे काढू शकता, कारण की 25 नंतर राज्यात परत वातावरण एकदम खुलं होणार आहे, म्हणजे क्लिअर होईल. त्याच्यानंतर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. या वर्षीचाच नाही तर पुढच्या वर्षी 2027ला देखील तुम्ही काय करायचं, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च मध्ये दरवर्षीच वातावरण खराब होतंय म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी कायम लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.